व्यासपीठावरील माझे रोल मॉडेल्स भडकमकर सर, पोद्दार सर, उपस्थित सर्वांना एमबीसी परिवारातर्फे नमस्कार. थँक्यू अमित सर, ह्या दोघांच्या नंतर माझं भाषण ठेवलं कारण मला जे बोलायचं होतं त्या दोघांनी सांगितलेलं आहे. तर मी दोन गोष्टी इथे सांगू इच्छितो. मित्रांनो, मी जेव्हा अमित बागवेंना भेटलो तर त्यावेळेला त्यांनी नेहमी सकारात्मक ऍटिट्यूड ठेवला, मला नेहमी हेल्पफुल हे केलं आणि मला वाटतं जोरदार टाळ्या रचना बागवे यांच्यासाठी होते. आणि जेव्हा कोणाला भेटतो त्यावेळेला त्या व्यक्तीकडनं शिकत असतो आणि भडकमकर सरांबरोबर माझा योग आला की फिरण्याचा कोल्हापूर सांगलीला. तर त्यांनी सांगितलं तुमची फॅमिली जर का इन्व्हॉल्ड असेल तर तुम्ही जास्त क्रांती करू शकता. तर त्यासाठी तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जाता जाता एक गोष्ट सांगेन, मराठी बिझनेस क्लब माझा विषय येतो बिझनेसशी, बिझनेस आणि नेटवर्किंग येतो तिथे पण मी पैसा बघतो. सॉरी. तर एक गोष्ट सांगू इच्छितो, पैसा आजकाल डू नॉट फाइंड अ कस्टमर, क्रिएट अ कस्टमर. त्या गोष्टी मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक राज्य असतं, एक राजा असतो, राजाची प्रजा असते, त्याचं मंत्रिमंडळ असतो आणि त्यांच्यात एक अर्थतज्ञ असतो. त्या अर्थतज्ञाचा मुलगा असतो आणि तो रोज शाळेत जात असतो. तर ज्या वेळेला आपण नाव रूपाला येतो त्यावेळेला आपली मजा करणारे लोक भरपूर असतात. तर तो मुलगा रोज शाळेत जात असतो आणि चार माणसं त्याला पकडत असतात, बाळा हे सोनं आहे का हे चांदी आहे? तो चांदीला सोनं म्हणतो आणि ते हसत हसत ते चांदीचं नाणं त्याला देतो. हा उपक्रम चाललो एक महिनाभर. एक महिन्यानंतर त्याच्या बाबांना ते कळतं की अरे माझा मुलगा एवढा मूर्ख आहे का, त्याला सोन्या आणि चांदीतला फरक कळत नाही. तो मुलाला बोलवतो आणि सांगतो की बाळा तुला सोनं चांदी आपल्याकडे एवढं असताना सोन्याचा आणि चांदीचा तुला फरक कळत नाही, असं कसं होऊ शकतं? ते सोनं आणि चांदी ठेवतात आणि मुलाला सांगतात ह्यातलं सोनं कुठलं आहे, ह्यातलं चांदी कुठलं आहे? बाबा मला सोनं पण कळतं, मला चांदी पण कळतं, पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही एवढे नाव रूपाला आलात हे माझी चेष्टा करणार. जर का मी यांना सांगितलं असतं की ते चांदी आहे तर त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून मला ती चांदीचं नाणं द्यायचं बंद केलं. एम आर मित्रांनो, की आपण आपल्याला कसं प्रेझेंट करावं बिझनेसमध्ये आणि त्यातून पैसा कसा कमवावा याचा तुम्ही बोध घ्यायला पाहिजे. मला वाटतं ह्या व्यासपीठावरती एवढे मोठे रोल मॉडेल्स आहेत त्यांच्याकडे बरंच शिकण्यासारखं आहे. जाता जाता एक गोष्ट सांगेन, भडकमकर सरांच्या वक्तशीरपणाबद्दल. मी त्यांच्याबरोबर कोल्हापूरला गेलेलो, दुसऱ्या दिवशी 8:40ला निघायचं म्हणून त्यांनी सांगितलं आणि मी मुद्दाम माझं घड्याळ लावून बसलो होतो की म्हटलं सर काय करतात बघू, आणि 8:40ला ते स्टेअरकेस उतरत होते. तर मला वाटतं धंद्यामध्ये वक्तशीरपणा हा फार गरजेचा आहे आणि मला वाटतं हुशारी आणि जो तुम्ही कमवलेले चांदीची नाणी आहेत ती भविष्यात नुसती ऍक्टिव्हली चांदीची नाणी न कमवता अर्थसंकेतने मला वाटतं हा उपक्रम घ्यावा आणि मराठी लोकांपर्यंत पॅसिव्ह इन्कम वरती कसं जगावं याच्यावरती देखील धडे द्यावेत. आणि अर्थसंकेतनी एक दिवस स्टॉक एक्सचेंजची बेल मारावी अशी मी अंतःकरणातून इच्छा व्यक्त करतो. थँक्यू. जय महाराज.